26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे मुंबईत ही खूप धमाल होती. दहशतवाद्यांच्या नापाक इराद्यांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होते हे शहर. आपल्या गतीने पुढे जात होते आणि त्यानंतर मुंबईचा वेग अचानक कमी होऊ लागला. देशाच्या आर्थिक राजधानीवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला सुरू झाला. एवढा मोठा कट कसा रचला गेला, या दहशतीचा प्रवास कुठून सुरू झाला आणि काही वेळातच एक मजूर मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार कसा बनला? नायर रुग्णालयात मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात दहशतवादी मोहम्मद अमीर अजमल कसाब याने स्वतःची कहाणी सांगितली. टॉप मराठीमध्ये पाहूया याबद्दलची माहिती. नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे. नाव मोहम्मद अमीर अजमल कसाब, वय वर्ष 25, वडिलांचे नाव मोहम्मद अमीर कसाब, व्यवसाय मजूर, शिक्षण 4थी वर्ग, पत्ता फरीदकोट, तहसील दिपालपूर, पंजाब, पाकिस्तान. कौटुंबिक पार्श्वभूमी. सर्वप्रथम कसाबने त्याच्या कुटुंबाबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने आईचं नाव नूर इलाही आणि वडिलांचं नाव अमीर सांगितलंय. घरची बिकट आणि आर्थिक परिस्थिती कसाबच्या बोलण्यातून दिसून आली. त्याचे वडील दही विकायचे आणि तो स्वतः बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत असे. मोठा भाऊ अफजल आणि धाकटा भाऊ मुनीर यांच्याबद्दल विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला तो बिनदिक्कतपणे उत्तर देत होता. त्याने सांगितले की अफजलच्या पत्नीचं नाव साफिया आहे आणि त्याला 2 मुलं देखील आहेत. या मुलाचं नाव आदिल असून कसाबला मुलीचे नाव माहीत नव्हते. मुनीरबद्दल कसाबने सांगितले की तो शाळेत जातो. त्याच्या शाळेचे नाव आठवत नव्हते. ती एक प्राथमिक शाळा होती असं निश्चितच सांगितलं होतं. 4थीपर्यंत त्यांनी उर्दू भाषेत शिक्षण घेतले. 2000 मध्ये जेव्हा त्याने शाळा सोडली तेव्हा गरिबीने कसाबला मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले. काही काळानंतर तो लाहोरच्या तौहिदाबाद परिसरातील लेन क्रमांक 54 मधील घर क्रमांक 12 मध्ये राहू लागला. 2005 पर्यंत इथं राहिला. या काळात तो फरीदकोटला नोकरीच्या शोधात येत जात होता. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याबद्दल कसाबने प्रथमच तोंड उघडले. वडील अमीरने एके दिवशी आपल्या गरिबीचे कारण सांगून ऑफिसच्या लोकांची जकी उर रहमान, ज्यांना कसाब काका म्हणतो, ओळख करून दिली. त्यानंतर ऑफिसच्या लोकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी पाठवले. हे काम धोकादायक असलं तरी ते आपल्या कुटुंबाला सन्मान देईल असा विश्वास त्याला बसवण्यात आला. लष्कराचा दहशतवादी झकी उर रहमान दिपालपूर इथे गुप्तचर कार्यालय चालवत होता. कसाबला दहशतवादी प्रशिक्षण कधी सुरू झाले याचा महिना, तारीख आणि किंवा वेळ आठवत नाही. पण त्यावेळी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येची चर्चा या प्रशिक्षण शिबिरात होत होती. याचा अर्थ असा होऊ शकतो की त्याचे प्रशिक्षण डिसेंबर 2007 मध्ये सुरू झाले. कसाबसह इतर सुमारे 25 तरुणांना मानसेहराच्या बेताल गावात दहशतवाद्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येकाला एकमेकाशी बोलण्यास मनाई होती. हा क्रम 3 महिने चालू राहिला. या ऑपरेशनचा प्रभारी अबू इस्माईलची हल्ल्याच्या 1 महिन्याआधी कसाबशी ओळख झाली होती. दोघांनाही सांगण्यात आले, मित्रांनो, आज तुमची परीक्षा घेण्याची संधी आहे. एक सीडी दाखवली ज्यात लक्ष्य माहिती होती. त्यांना कोणत्या दिशेकडून लक्ष्याच्या दिशेने पुढे जायचंय हे सांगण्यात आले. आझाद मैदान ही याच मार्गावर होते. CST इथे उपस्थित लोकांना मारण्यास सांगितले. भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या कसाबला जिहादचा अर्थच माहीत नव्हता असं त्यांना विचारले असता त्यानं तेच उत्तर दिलं. म्हणाला, जिहाद म्हणजे काय ते मला माहीत नाही, पण ते लष्कर म्हणायचे याचा अर्थ स्वर्ग आहे. मी हे फक्त पैशासाठी केले. किती पैसे मिळाले असे विचारले असता ते लाखात माझ्या वडिलांना दिले असावेत असे सांगितले, पण त्यांनी मला सांगितलं नाही. मला कसाबच्या मनात वडिलांना पैसे मिळाले नसावेत अशी शंका होती. कदाचित म्हणूनच तो म्हणाला की कदाचित मला त्या लोकांनी लष्कर प्यादे बनवलं असेल. अजिजाबाद जवळील कासम गावातील 10 लष्करी दहशतवादी सागरी मार्गाने दहशतवादी कट राबवण्याच्या आपल्या मोहिमेवर निघाले होते. सर्वांनी समुद्राचा अर्धा प्रवास बोटीने पूर्ण केला. यानंतर सर्वजण 2 गटात विभागले आणि डिंग्यांच्या सहाय्याने मुंबईच्या किनारपट्टीवरील फिशरमॅन कॉलनीत उतरले.
कसाब सोबतचा दुसरा दहशतवादी इस्माईल होता. येथून दोघांनीही टॅक्सी करून CSTला गेले. प्रत्येक दहशतवाद्याकडे 8 हँड ग्रेनेड आणि AK-47 रायफल होत्या. अखेर 26 नोव्हेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास दहशतीचा सिलसिला सुरू झाला, जो पुढचे 3 दिवस अव्याहतपणे सुरू होता. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मारत राहा. ज्या लोकांनी त्याला प्रशिक्षण दिले त्यांनी कसाबला सांगितले की तो स्वर्गात जाईल. त्यानंतर त्याने कसाबला सांगितले की मला इथं राहायचं नाही. कसाबने सांगितले की घटनेच्या दिवशी त्याने 2 ते 2.5 मासिके रिकामी केली होती. कसाबच्या म्हणण्यानुसार मी जिवंत असेपर्यंत लोकांना मारत राहा असं मला सांगण्यात आलं होतं, पण आपणही माणूस आहोत मित्रा, असं म्हणत तो ढसाढसा रडू लागला. निरपराध लोकांना मारल्यानंतर कसाबला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. पोलिसांनी पकडल्यानंतर तो सुमारे 1 तास रडत होता असे त्याने सांगितले. तो म्हणाला की मी खूप चूक केली या कृत्यासाठी. अल्लाह मला कधीच माफ करणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.